फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नीता, कशाला करत बसलीस सगळं? मी कॅन्टीन मध्ये खाल्लं असतं ना. तुला कॅन्टीन मधलं आवडत नाही आणि पचत सुद्धा नाही. एखाद दिवशी चालतं. हे घे. बरं, मी आज शाळेत जात नाहीये. का ग? नाही, जावंसं वाटत नाहीये. बर, पण घरी आहेस म्हणून काहीतरी आवरावर वगैरे करत बसू नकोस हं? आराम कर, वाचत बस, टीव्ही बघ, पण काही काम करू नकोस. मी काय म्हणते, तू पण आज ऑफिसला जाऊ नकोस ना. खरं सांगू तर मलाही जावंसं वाटत नाहीये ग. पण नीता, आपण दोघे घरी असलो ना की दिवसभर तेच बोलत राहणार, तीच चर्चा सारखी. दोघांनाही मनस्ताप. म्हणून मला वाटतं ऑफिसला गेलेलंच बरं. तुझंही म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे, मग मी पण शाळेत जाते. शाळेत जाणार? पाहिलं का किती वाजलेत? आत्ता आपण निघालात ना, शाळेत पोहोचेपर्यंत रिसेस झाली असेल. ते मी काय म्हणतो, तू आईकडे का नाही जात? मी तुला सोडतो आणि मग ऑफिसला जातो. नको, मी नंतर बघते मग. बरं, ठीक आहे, पण आराम कर. निघू? ओके, चल, बाय. टेक केअर. बदलून जग हे जाते अवघे, जीव कुणावर जडल्यावर आयुष्याच्या वळणावर, आयुष्याच्या वळणावर गुंफून मन हे उमले गाणी, सुख ही खुपते धुंद फुलाने, मिलनातला प्रहर बहरतो, काळजातुनी झुरल्यावर आयुष्याच्या वळणावर, आयुष्याच्या वळणावर. दादा, दादा, आता तू मला सांगणार असशील मी जे काय केलं त्यात चूक केली ना, तर मी तसं काही केलेलं नाहीये. मी जे केलं ते योग्यच होतं. दादा, तू जे काही केलंस ते योग्य नव्हतं. मग काय योग्य होतं? त्या किरणला मी माफ करायला हवं होतं. किरणने ज्या पद्धतीने तुला वाऱ्यावर सोडलं, गौरीला परका झाला, या सगळ्या गोष्टी मी नजरेआड करायला हव्या होत्या का? दादा, त्यांनी जे काही केलं ते लपून छपून केलं नाही. दादा, त्यांचे हेतू आधीपासून स्पष्ट होते आणि त्यांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवले होते. दादा, आपणच त्यांना नात्यांच्या बंधनात अडकवत होतो. मग त्यांनी लग्नच नाही ना करायचं. दादा, ते सुद्धा आपणच त्यांच्यावर लादलं होतं ना. अरे, त्यांनी लग्नाच्या आधीच त्यांची स्वप्न, त्यांचे मार्ग, त्यांचं गावात न रमणं सगळं काही मला सांगितलं होतं. मी मात्र असा विचार केला की लग्नानंतर होईल सगळं सुरळीत, पण नाही. त्यांची स्वप्न, त्यांचे मार्ग त्यांना खुणावत होते आणि तसे ते गेले. हे बघ,
त्याने तुझा अजिबात विचार केला नाही. दादा, लग्नानंतर जेवढा काळ ते माझ्याबरोबर थांबले होते ना, ते माझा विचार करूनच थांबले होते. नंतर मलाच त्यांची घुसमट तगमग बघवेनारे म्हणून मी त्यांना माझ्यापासून मोकळं केलं, पण तेही त्यांनी दादा माझी क्षमा मागितली. तुझे काय सांगतेस ना ते मला पटत नाहीये, अजिबात पटत नाहीये, कळलं? मग काय पटतंय तुला? त्यांची इच्छा नसताना त्यांनी माझ्याबरोबर राहणं, माझ्याबरोबर संसार करणं, म्हणजे क्षणोक्षणी मला अशी जाणीव होत राहणं की ज्या माणसाबरोबर माझं लग्न झालंय त्या माणसाचं माझ्यावर प्रेमच नाहीये. म्हणजे माझी इथे होत राहिलेली घुसमट बघून तुझी आईची तिकडे कुचंबणा होत राहणं हे पटतंय का तुला? पण नाही दादा, अरे हीच नियती आहे दादा. त्या माणसाचं प्रेम कधीच माझ्या नशिबात नव्हतं दादा, पण ते गौरीच्याही नशिबात असू नये का? तुझा हा कुठला हट्ट आहे दादा? दादा, खूप दिवसांनी गौरीला तिचं स्वतःचं हक्काचं घर मिळालं, तिचा बाबा मिळाला. तू तिच्यापासून तिच्या जन्मदात्याचं प्रेम का हिरावून घेतोस दादा? दादा, गौरीला तू सुद्धा हवायस, पण ते किंवा तू अशी अशी सक्ती का लागतोस तिच्यावर? दादा, हा तुझा कुठला हट्ट आहे? अगं पण तुझ्या नंतर गौरी सोडून आम्हाला आहे तरी कोण? दादा, अरे मी पण तेच म्हणतेय दादा. माझ्या नंतर गौरी म्हणजे मीच असं तू का नाही समजतस? जे जे काही तुला माझ्यासाठी करायचं होतं ते तू गौरीसाठी का नाही करतस? जी सुख तू मला देऊ शकला नाहीस असं तुला वाटतंय ते सगळं गौरीसाठी का नाही करतस? दादा, माझ्यासाठी तू हे सगळं करशील? दादा, गौरीला तिच्या मामाची खूप गरज आहे. तुझ्या प्रेमावर तिची सगळी सुख अवलंबून. दादा, तू तू तिच्यावर प्रेम केलंस ना तर तिला तिला हवी असलेली तिची सगळी आपली माणसं तिला मिळतील. खरंच दादा, माझ्यासाठी तू तू जुनं सगळं काही विसरून नव्यानं सुरुवात करशील? माझ्यासाठी, आपल्या आपल्या गौरीसाठी दादा. आई, तुम्ही? जगन्नाथा, अरे देवळात गेले होते. म्हटलं परमेश्वरा, तू असताना काय काय घडतंय बघ. रोज काही ना काहीतरी आखरीत घडते. एक गोष्ट धड होत नाही रे. चित्त थाऱ्यावर नाहीये आमचं. आता तूच सांग, कितीचे दिवस राहिले आमचे. तेव्हा देवासमोर नाक रगडून म्हटलं, आता तरी सगळं सुरळीत होऊ दे. बाहेर आले आणि तू भेटलास. काय रे बाबा, काय झालं? खरं म्हणजे मी तुमच्याच घरी यायला निघालो होतो.
का रे बाबा, गौरी ठीक आहे ना? नाही, गौरी ठीक आहे, तिला काही झालेलं नाहीये. खरं म्हणजे मला तुम्हालाच भेटायचं होतं. का? काय ते स्पष्ट बोल बाबा, असा गोंधळात टाकू नकोस आम्हाला. मला तुमची माफी मागायची होती. माफी? माझी? हो, तुमची आणि आबांची सुद्धा. अरे पण आई, माझी ना बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी काय करतोय, कसा वागतोय याचं मला भानच नव्हतं. तर तुम्हाला आणि आबांना मी काय वाटेल ते बोललो. आता आठवलं ना तरी लाज वाटते स्वतःची. जगन्नाथा, अरे हे सगळं तूच बोलतोयस का? तुझ्यात एवढा बदल? डोकं फिरलं होतं माझं. ते आज टाळ्यावर आलं असं समजा. त्यात तुम्हाला आणि आबांना जो मनस्ताप झाला ना, त्याचं खरंच वाईट वाटतंय मला. मला ना खरंच क्षमा करा. उशिरा का होईना, तुझी चूक तुला कळली, यातच सगळं आलं. आता ते सगळं जाऊ दे. झालं गेलं सगळं विसरून जा. आई, खरंच तुमचं मन किती मोठं आहे. त्यावेळेला मी जो काही नालायकपणा केला ना, अरे नको रे स्वतःला असे बोल लावून घेऊस. माणूस म्हटलं की चुका या व्हायच्याच, आणि दुसऱ्याच्या चुका माफ करणं हा सुद्धा माणूसपणाच आहे ना. तुमचे आभार मी कसे मानू खरंच मला कळत नाहीये. अरे आभार कसले मानतोस? आमची अर्धी लाकडं गेली मसणात. आता एकच इच्छा आहे, तुम्हा सगळ्यांना सुखा समाधानात पाहावं. आणि तूही माझ्या किरण सारखाच आहेस नाही का? आई, आई म्हणतोस ना मला, मग माझं एक ऐक. मागचा कुठलाही विषय काढायचा नाही. आणि देवाने माझं ऐकलं बघ. तुझी बुद्धी स्थिर झाली. आता सगळं सुरळीत होईल. नाही आई, अजूनही सगळं सुरळीत झालेलं नाहीये. माझं एक महत्वाचं काम अजून बाकी राहिलंच आहे. आता आणखी काय रे बाबा? इतकी विचित्र परिस्थिती होऊन राहिली आहे ना की काय करावं हेच सुचत नाही. किरण ऑफिसला गेल्यानंतर मला इतकं एकटं एकटं वाटतं. खरं तर त्या एकटेपणाची भीती वाटते मला. काय विचित्र आहेस ग तू. तसं बघायला गेलं ना तर मी म्हणते सुंठी वाचून खोकला गेला, ती पोरगी गेली ती. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलशील म्हणून. पण आई, ज्यांना लहान मुलांचा सहवासच मिळालेला नसतो ना, त्यांना गौरीसारख्या गोजीरवाण्या मुलीचा थोडासा सहवासही मनाला चटका लावून जातो. अगं पण आता तुझं बाळ येणार आहे ना, मग त्याचा लळा लागेलच की. आई, खरं सांगू, माझी अशी ठाम समजूत आहे की गौरीच्या पायगुणामुळेच मला माझं बाळ मिळालंय. खरंच तसंही असेल. पण मग आता काय करायचं ठरवलंयस तू? कारण तुला घरी राहण्याशिवाय आणि गौरीला विसरण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. बाबा, खरं सांगू का, मला माझ्यापेक्षाही आता किरणची जास्त काळजी वाटते. अगं पण किरणची का काळजी करतेस तू? तोही जुळवून घेईलच ना. प्रश्न जुळवून घेण्याचा नाही आहे, प्रश्न त्याच्या मनाचा आहे. बाबा, काही झालं तरी त्यांचं रक्ताचं नातं आहे. तो बाबा आहे तिचा. मला नाही वाटत तो तिच्यापासून फार दिवस दूर राहू शकेल. पण मग आता यावर उपाय काय? मी त्यांच्यापासून दूर राहणार. काय वेड्यासारखं बडबडतेस? होय, गौरीने तिच्या बाबांबरोबर राहावं. त्या दोघांनाही यातून सुख मिळेल आणि ते बघण्यात मला खूप आनंद वाटेल. हे बघ, असला विचार तर तू मनातही आणू नकोस. कारण मी किरणला ओळखतो. तुम्ही दोघीही त्याला प्रिय आहात आणि आता त्याला आधाराची म्हणजेच तुझी गरज आहे. पण मग हा प्रश्न सुटायचा कसा? हे बघ बेटा, काळ हा सर्व गोष्टींवरचा इलाज आहे. तू मन शांत ठेव, कारण तुला आता तुझ्या बाळाला व्यवस्थितपणे वाढवायचं आहे. आणि अधूनमधून गौरीला खुशालीचे फोन करत जा, तिला बोलावून घेत जा. बाबा, पण खरंच तू तसा संपर्क ठेव आणि मग बघ, ती एक ना एक दिवस नक्की तुझ्याजवळ येईल. तुझं प्रेम,
तुझी तिच्यावरची माया नक्कीच तिला तुझ्यापर्यंत पोहोचवेल. हॅलो. काय खरंच? दरवाजा उघडा. अरे काय रे, बघतोस काय जा? हा? जगन्नाथ तू? गौरी, गौरी, हॅपी बर्थडे गौरी. हॅपी बर्थडे गौरी. तू मला सांगितलं नाहीस की आज तुझा बर्थडे आहे ते? मी तुला मुद्दामूनच नाही सांगितलं बाबा. ती तुला सरप्राईज देणार होती. किरण, आमच्या सर्वांकडून तुला ही कायमची भेट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. Happy birthday to you. Happy birthday, dear Gauri. Happy birthday to you. असा आणि मोठा करायचा. अरे वा, शाबास. झाला का? गौरी, मला सांग, तुला काय गिफ्ट हवं बर्थडेचं? मला काय नको, तुम्ही आहे ना ते बस झालं मला. बेटा, पण तरी सुद्धा मला ना तुला एक गिफ्ट द्यायचं. सांग ना, काय देऊ? आपण सगळं एकत्र राहू. काय लाख मोलाचं बोललीस पोरी. तसं नाही बाळा, आपण तुला काय हवंय सांग ना. तुला जे हवं ते आम्ही घेऊ. हं? मग मला एक माझ्यासोबत छोटंसं खेळणारं बाळ हवं. Smile, please.